मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ बऱ्याचशा लोकांना आवडणार नाही आहे माझा, परंतु काय झालं रोजच्या बातम्या आणि ते सगळं बघून आहे ना असं मन एकदम खिन्न झालेले. काय सुचतच नाही का नेमकं काय चाललं आहे आपल्या राज्यामध्ये. हां, आम्ही आमच्या मुलांना शाळेत टाकतो, कॉलेजमध्ये टाकतो, MBA करतो, इंजिनिअरिंग करतो. कशासाठी करतो? हां, कशासाठी करतो? सरकारचे मंत्री यायचं, लोकांना भडकाऊ भाषण द्यायचं. लहान लहान मुलं आहेत, तरुण पोरं आहेत, त्यांची डोकी भरकटतात. त्यांनी करायचं काय? लोकांची घरं जाळायची, कबरी खोदायच्या, मंदिरं शोधायची. जर ही कामं करायची असेल ना, मग शिक्षण कशाला पाहिजे? शिक्षणाची गरज काय ही सगळी कामं करायला? हां, तुम्ही लोकं काय काम करता? लोकांसाठी तुम्ही तिथं सत्तेत बसले. हे माझं सरकार, हे माझं सरकार. काय करतं आहे माझं सरकार? काय सांगा मला तुम्ही? विचार करा. सरकार का वाईट आहे का चांगलं ते तुम्ही तुमचं ठरवा. पण विचार करा, लोकांच्या जीवनाशी खेळ चालला आहे आणि आम्ही सर्रासपणे समर्थन करतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भागीदार कोण जर असेल ह्या वाईट कामामध्ये तर मीडिया आहे. त्यांनी सरकारला प्रश्न विचारलं पाहिजे की काय चाललं आहे. तर ते नाही त्या गोष्टीवर दिवसभर चॅट हे करत बसतं आहे, ब्रेकिंग न्यूज आणि ते ब्रेकिंग न्यूज देऊन काय करतं आहे? लोकांची माती भडकवायची कामं करतं आहे. अशाने आपला देश चालणार आहे, आपण पुढं जाणार आहे, आपण जगाशी स्पर्धा करणार आहे. अशा गोष्टींनी अशा लोकांना शिव्या देऊन, कोणी व्हिडिओ टाकला सरकारला, कोणी प्रश्न विचारला त्याला शिव्या दिल्या, कोणी काही केलं सरकारच्या विरोधात बोललं त्याला शिव्या दिल्या, ह्याच्याने आपण पुढं जाणार आहोत का? हे आहे आपलं डिजिटल इंडिया. असं डिजिटल इंडिया आहे. काय गरज आहे शिक्षणाची सांगा ना मला तुम्ही. कुठं ना कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि लोकांनी हे समर्थन सरकारला द्यायला बंद केलं पाहिजे. का तुम्ही काय चालवले? कशासाठी सत्तेत आलाय तुम्ही? याच्यासाठी तुमचे मंत्री उठसूट काहीतरी करतात. 300-400 वर्षापूर्वी काय झालं त्याच्यावर आम्ही कामं करायची, त्याच्यावर चर्चा करायची. जग कुठं चाललं आहे? आम्ही कुठं चाललो आहे? विचार करा मित्रांनो. हे विकलेलं मीडिया रोज तुम्हाला ब्रेकिंग न्यूज म्हणून एकच गोष्ट दाखवते. सरकारला ते प्रश्न विचारत नाही. भ्रष्टाचार अक्षरशः एवढा वाढलेला आहे. मी कामं करतो, सरकारी कामं, मला माहिती आहे काय काय भ्रष्टाचार कुठं होतो. हां, काल त्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या घरामध्ये पैसे सापडले. एक तरी बातमी आली का? किती वेळा दाखवली गेली बातमी? चौकशी झाली का? तर नाही. त्याला मस्तपैकी त्याची बदली झाली. उत्तर प्रदेशच्या कुठल्या तरी हायकोर्टात त्याची बदली करून टाकली. मग भ्रष्टाचार थांबणार कसा? म्हणजे थोडक्यात जजसुद्धा सरकारचंच ऐकतं ते. न्याय देणार कोण? विचार करा. माझा हा व्हिडिओ बऱ्याचशा लोकांना पटणार नाही, पण विचार करा. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. मला ही गोष्ट पटली नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.